हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. दीपक ज्योती परब्रह्म. दीपक ज्योती जनार्दन. दीपो हरतु मे पापम. संध्या दीप नमोस्तुते. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, अमावस्या या व्रतासंबंधी महत्वाची माहिती व पूजाविधी आणि काही नियम या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती, माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, दर्श अमावस्या मंगळवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी रात्री 1 वाजून 55 मिनिटांपासून ते बुधवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी रात्री 11 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे. शालिवान शके 1948. पराभव नाम सहस्री दक्षिण आणि वर्षा ऋतू आषाढ मास कृष्ण पक्ष. मित्रांनो, यंदाच्या दीप अमावस्या निमित्त करावयाची दीपपूजा. आपले जीवन पंचमहाभूतांनी व्याप्त आहे. पृथ्वी तलावावरील एक बुद्धिमान प्राणी म्हणून यांची पूजा करणे आपले कर्तव्य ठरते. आकाश, वायू, अग्नी, जल व पृथ्वी या 5 महाभूतांपैकी आज अग्निदेवतेची पूजा करणे आपल्याला धर्मशास्त्रात सांगितले आहे. यालाच आपण दीप अमावस्या म्हणतो. तसे तर यज्ञ कर्मकांडालाच अग्निदेवतेची पूजा म्हटले आहे, कारण त्यात विधिविधान आहे, महत्वाचे कडक नियम आहेत. असो, पंचमहायज्ञ अर्थात ऋषीयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ. पंचबली अर्थात गाय, कुत्रा, कावळा, भिकारी आणि किडामुंगी. हिरणदान ब्राह्मण देवतेला सूर्यास्तापूर्वी विधिवत अन्न, वस्त्र, तुळशीमाळा, जानवे जोड व दक्षिणा देणे, तोपर्यंत दानकर्त्याने उपवास करणे. पितृतर्पण आपल्या पितरांना विधिवत पाणी पाजणे. मित्रांनो, सकाळच्या वेळी अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे एक प्रतीक आहे. मित्रांनो, यासाठी आपण सर्व घर स्वच्छ करावे. प्रथम सूर्योदयापूर्वी घरच्या घरी गंगा स्नान करा. सोवळे नेसून पंचगव्य गंगा जलाने सर्व घर पवित्र करा. पितर सेवा करा, पठण व हवन करा. पितृ गायत्री मंत्राने आपल्या पितरांना अर्घ्य द्या. सूर्योदय सूर्यदेवतेला गायत्री मंत्राने अर्घ्य द्या. देवघर स्वच्छ करा. देवतावरील सर्व निर्माल्य काढा. नेहमीप्रमाणे विधिवत देवपूजा करा. आपल्या पितरांना विधिवत जलतर्पण करा. शक्य असता आपल्या पितरांचे पिंडदान युक्त वा पिंडदान रहित श्राद्ध कर्म करा. सायंकाळी देवघरा शेजारी धुवून स्वच्छ केलेला मोठा पाट व चौरंग ठेवा. याभोवती रंगीत ओल्या खडूने रांगोळी काढा. घासून पुसून स्वच्छ केलेले घरातील सर्व दिवे निरांजन समयापण त्या पाटावर ठेवा. गोड कणकेचे 5 दिवे देखील पाटावर ठेवा. एक कणकेचा दिवा तुपाचा देवासमोर ठेवा. बाकी सर्व दिव्यात तीळ तेल टाका. सर्व दिवे पेटून दिव्यांची पंचोपचार पूजा करा. मित्रांनो, दूध साखरेचा नैवेद्य विधिवत दाखवा. सर्व अग्निदेवता स्वरूप दीपदेवतांना नमस्कार करा. सर्व दीपदेवतांना उद्देशून खालीलप्रमाणे प्रार्थना करा. दीप सूर्याग्नी रूपस्थम तेजसाम तेज उत्तमम गृहान मत्कृताम पूजाम सर्व काम प्रदो भव. हे दीपदेवता, तू सूर्य आणि अग्नीचे रूप आहेस. सर्व तेजांमध्ये तुझ्याकडे सर्वोत्तम तेज आहे. कृपया माझी ही यंदाची दीप अमावस्या निमित्त विधिवत पूजा स्वीकार कर आणि माझ्या सर्व धर्ममान्य अशा इच्छा पूर्ण कर. असे कर्मकांड केल्याने आपल्याला आरोग्य आणि दीर्घायुष्य तसेच धनाची प्राप्ती देखील होते. मित्रांनो, यानंतर या दीप अमावस्येच्या मागची जी कथा पठन व श्रवण करण्यास सांगितले आहे. जवळपासच्या पिंपळ वृक्षाजवळ जाऊन त्याची पंचोपचार पूजा अर्घ्य देऊन विधिवत करा. यात स्त्री शक्तींचा वास असतो. पूजेनंतर खालील प्रार्थना म्हणावी. अधिराजा महाराजा वनराज वनस्पती इष्टदर्शनम इष्टान्न शत्रूंनाम च पराभव मूले तु ब्रह्मरूपाय मध्ये तु मध्य विष्णू रूपिणः अग्रतः शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा दीप अमावस्या संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.